आणि एक मोठी बातमी, संभाजीनगरात पाण्यासाठी आम आदमी पक्षासह महिला आक्रमक झालेल्या आहे। पाणी द्या असं म्हणत महिलांनी हंडा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। तर संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवते आणि त्यासाठीच आम आदमी पार्टीच्या वतीनं हा हंडा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। पाणी द्या असं म्हणत महिलांनी हा हंडा मोर्चा काढलेला आहे। काय मागणी नेमकी आहे? तुम्ही रिकामे हांडे जे आहे ते घेऊन रस्त्यावर उतरला। आज आपल्याला माहित आहे स्मार्ट सिटी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आपण ओळख निर्माण झालेली आहे आपली, पण खरंच स्मार्ट सिटी आहेत का? इथं सिटीच्या हाकेच्या अंतरावर असलेला चिखलठाणा परिसरामधलं सावित्री नगर आहे आणि या नगरामध्ये लोक कमीत कमी 15 वर्षाच्या आसपास पासून राहत आहे। आजही त्यांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागते। यांच्याकडे ना बोरची सुविधा आहे, ना पाण्याची पाईपलाईन आहे आणि इव्हन रस्ते पण नाही। किती दिवसापासून तुम्हाला पाणी मिळालं नाही? 8 दिवस झाले। 8 दिवसापासून टँकर नाही। कसं भागवता मग पाण्यासाठी? काय तेलासारखं वापरायचं थोडं थोडं। आता काय मागणी आहे पाण्याला घेऊन? आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे। पाण्यासाठी आम्ही खूप तरसतो। 8-8 दिवस पाणी येत नाही, काही नाही। पावसाळ्यात बी लय चिखल राहतो, टँकर येत नाही, काही नाही। आमचे खूप हाल होते पावसाळ्याची बी। इथं म्हणजे हे बी नाहीये, रस्ते पण नाहीये। किती वय आहे तुमचं? या वयात देखील तुम्ही हांडा घेऊन? 50 वय आहे। पाणी नाही आम्हाला। 8-8 दिवस टँकर बी येत नाही, पैसे भरून बी। मग आम्ही काय करायला पाहिजे? लेकराला कुठं पाठवायचं? आंघोळीला, पाणी प्यायला? जार बी आणलं ते बी पुरत नाही। एवढूसक जार मध्ये पाणी येतं, काय करा मग आम्ही? कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर, TV9।